नमस्कार, मी नविताज रुचकर रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. तांदळाची खीर तर तुम्ही बरेचदा बनवली पण असेल आणि खाल्ली पण असेल. खीर बनविण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि त्यामुळे चवीतही वेगळेपणा असतो. आज मी अशीच अगदी रबडीसारखी मऊ आणि दाटसर तांदळाची खीरीची रेसिपी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. खीर करण्यासाठी मी इथे अर्धा वाटी तांदूळ 1 ते 2 तास मी छान स्वच्छ धुवून भिजवत घेतलेले होते. आपले हे तांदूळ छान फुललेले आहेत. आता हे मी मिक्सरला थोडे लावून घेते. मिक्सरमध्ये आपल्याला थोडे जाडसर वाटून घ्यायचे आहेत. एकदम बारीक पावडरची आपल्याला करायची नाही आहे. असे जाडसर तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. रवाळ तांदूळ घ्यायचे आहेत. खीरीसाठी मी अर्धा वाटी खोबरा किस घेतलेला आहे. अर्धा ते पाऊण वाटी मी इथे साखर घेतलेली आहे आणि काजू बदामाचे काप, चारोळी, किशमिश, वेलची पूड घेतलेली आहे आणि काही केसरच्या दांड्याही घेतलेल्या आहेत. खीरीसाठी आपल्याला 2 ते 3 मोठे चमच तूपही लागणार आहे आणि 1 लिटर दूध लागणार आहे. दूध मी आधीच छान तापवून घेतलेलं आहे. कच्चं दूध आपल्याला घ्यायचं नाही. कढईमध्ये मी आता 1 टीस्पून तूप टाकलेलं आहे आणि त्यावरती मी काजू बदामाचे आणि चारोळी व्यवस्थित परतून घेत आहे. यातच आपल्याला आता किशमिशसुद्धा परतून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट्स परतून झाल्यानंतर आपल्याला इथे आपण बारीक करून घेतलेले तांदूळ छान परतून घ्यायचे आहेत. त्यासाठी 2 चमच मी इथे कढईमध्ये तूप घेतलेलं आहे आणि या तुपामध्ये आपण बारीक करून ठेवलेले तांदूळ नीट परतून घ्यायचे आहेत. हे तांदूळ आपल्याला अगदी मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचे आहे. यातच आपण आता खोबऱ्याचा किसही टाकून घेणार आहोत आणि तोही या तांदळाबरोबर छान व्यवस्थित परतून घेणार आहोत. ओल्या नारळाचा किस यामध्ये खूप छान लागतो. तुमच्याकडे ओल्या नारळाचा किस असेल तर तुम्ही तो इथे नक्की वापराल. अशा प्रकारे आपल्याला हे मंद आचेवरती 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपले तांदूळ आणि खोबऱ्याचा किस व्यवस्थित परतले गेलेले आहेत आणि आता यात आपल्याला घालायचं आहे दूध. मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि पूर्ण साईसोबत मी यात टाकलेलं आहे. साईमुळे आपल्या खीरीला रबडीसारखी चव येणार आहे. आता हे तांदूळ आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये आपल्याला चमच्याने ढवळत राहायचं आहे म्हणजे आपले तांदूळ खाली बुडायला लागणार नाही. अशा प्रकारे एक मध्यम आचेवरती आपल्याला हे तांदूळ 10 मिनिटं या दुधामध्ये छान शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपले हे तांदूळ छान मऊसूत शिजलेले आहेत. आता या स्टेजवरती आपण इथे काजू बदामाचे काप, किशमिश आणि चारोळी, त्याचबरोबर वेलची पावडर आणि केसरच्या काड्याही इथे घालून घेणार आहोत. मी अजूनपर्यंत यात साखर टाकलेली नाही. साखर आपल्याला शेवटी टाकायची आहे. साखर जर आपण आधी टाकली तर आपली खीर चिकट होते. आता ही संपूर्ण खीर व्यवस्थित आपल्याला फिरवून घ्यायची आहे आणि शेवटी यात आपण टाकणार आहोत पाऊण वाटी साखर. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता. पण अर्ध्या वाटी तांदळासाठी अर्धा ते पाऊण वाटी साखर इथे पुरे होते. खीरीची ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपली खीर साखर टाकल्यानंतर 5 ते 10 मिनिटामध्ये पूर्णपणे छान तयार झालेली आहे. ही आता आपण एका छान बाउलमध्ये काढून घेऊया. आहा, खूप सुंदर, एकदम चवदार रबडीसारखी खीर आपली तयार आहे. तुम्ही बघू शकता आपली खीर छान दाटसर आणि एकदम मस्त तयार झालेली आहेत. अशा प्रकारचीच खीर तुम्ही या पितृपक्षामध्ये नक्की करून बघा. सगळ्यांना खूप आवडेल. आता ही खीर आपण एका बाउलमध्ये छान सर्व करूया. आपली खीर आता तयार आहेत.